दिल्लीत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जयस्तंभ चौकात युवक काँग्रेस आक्रमक. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींविरोधात तीव्र नारेबाजी. पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात. दिल्लीत घडलेल्या एका निषेधार्ह घटनेचे पडसाद आता विदर्भातही उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बुलडाणा शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे नेते विश्वदीप पडोळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले होते, ज्यामध्ये युवक काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज दुपारी जयस्तंभ चौकात जमलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार रोष व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी जय भीमचा नारा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी केली. जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है अशा प्रकारच्या आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या आंदोलनामुळे काही काळ जयस्तंभ चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यात यश आले असून या घटनेमुळे बुलडाण्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. आज या ठिकाणी बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेस आणि एनएसयूच्या वतीनं जंतर मंतर मध्ये जो अमानुष लाठीचार्ज सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवरती या मोदी सरकारच्या शासन प्रशासनानं केला आहे, त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये रोषाचं वातावरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं युवक काँग्रेस असेल, एनएसयूच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करत आहोत. जर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा भक्त असलेल्या प्रधानचा राजीनामा घेतला नाही तर संविधानिक पद्धतीनं याही पेक्षा मोठं आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. देशाचं भवितव्य असलेले युवक आपल्या न्याय हक्कांसाठी, आपल्या मागण्यांसाठी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. त्यांची मागणी एवढीच आहे की नीट पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा केला पाहिजे. परंतु त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना देशाचं क्रूश आणि अमानुष सरकारने त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. आम्हाला इंग्रजांची आठवण झाली की काही काळापूर्वी इंग्रज या देशामध्ये होते आणि त्यांनी भारतीयांवर अशाच प्रकारे अत्याचार केले होते. म्हणून या ठिकाणी असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं की या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली नाही, या देशात संविधानाचं राज्य राहिलं नाही. जे तरुण आपल्या न्याय हक्कांसाठी त्या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत त्यांच्यावर अमानुषपणे, क्रूरपणे लाठीचार्ज या नरेंद्र मोदींच्या सरकारने केला. यावरून संपूर्ण देशभरामध्ये नरेंद्र मोदीच्या क्रूरतेचं, अमानुषतेचं आणि हुकुमशाहीचं दर्शन झालेलं आहे. याच्या विरोधात आम्ही पूर्ण देशभर त्याचाच भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या जंतर मंतरवर चाललेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसच्या वतीने, भारतीय राष्ट्रीय छात्र सेना एनएसयूच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करीत आहोत.